ॲडव्होकेट सिद्धी परब यांच्याकडनं हे सुंदर गीत ऐकूया, जे माणिकताईंच्या त्यावेळी मनात होतं. तुझ्या मनात कोणीतरी लपलं ग, असं कोणीतरी माणिकताईंना कदाचित त्यांचा तो म्हणजे प्रेमालाप चालू होता तेव्हा कदाचित ओळखूनही म्हटलं असेल. ऐकूया. राजा बडे यांचे शब्द आहेत आणि पु ल देशपांडे यांचं संगीत आहे. ऐकूया. तुझ्या मनात, तुझ्या मनात, तुझ्या मनात कोणीतरी लपलं ग. तुझ्या मनात, तुझ्या मनात कोणीतरी लपलं ग. तुझ्या मनात किती जरी आजवर जपलं ग. तुझ्या मनात, तुझ्या मनात कोणीतरी लपलं ग. तुझ्या मनात कधी न दिला डोळ्याला डोळा, स्वभावा घरी साधा भोळा, कसा सुचावा भलता चाळा. कसा सुचावा भलता चाळा. वरदैव खुदू खुदू हसला ग. तुझ्या मनात मदन दूत पिटतील डांगोरा. हा मदन दूत पिटतील डांगोरा. मनोगते ती सांगती चोरा. मन मोरा नाचसी माझोरा. मन मोरा नाचसी माझोरा. कोणी नव्हेच हा, कोणी नव्हेच बाई आपला ग. तुझ्या मनात तेच नाव ओठावर यावे. तेच नाव ओठावर यावे. तेच बोल कानात घुमावे. तेच बोल ग, तेच बोल कानात घुमावे. तेच रूप नयनात भरावे. तेच रूप नयनात भरावे. हा ते गुपित, ते गुपित आम्हाला कळला ग. तुझ्या मनात, तुझ्या मनात कोणीतरी लपला ग. तुझ्या मनात किती जरी आजवर जपलं ग. तुझ्या मनात, तुझ्या मनात कोणीतरी लपला ग. तुझ्या मनात, तुझ्या मनात कोणीतरी लपलं, लपलं, लपलं ग. तुझ्या मनात कोणीतरी लपलं ग. तुझ्या मनात किती जरी आजवर जपलं ग. तुझ्या मनात किती जरी आजवर जपलं ग. तुझ्या मनात. ॲडव्होकेट सिद्धी परब यांनी सादर केलेल्या या सुंदर रचनेनंतर आपल्या आवडीचं एक लोकप्रिय असं पद सादर होते. आकाशवाणीवर श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम लागला की आता कोणतं गीत ऐकायला मिळणार अशी उत्सुकता प्रत्येकाच्या मनात निर्माण व्हायची. आकाशवाणी निवेदकाचा स्पष्ट आणि सुरेल आवाज कानावर पडला की गाणं ऐकायला मन आतुर होई. आपल्या आवडीचं गाणं ऐकायला मिळालं की मनाचं आकाश म्हणजे चांदण्यांचा बहर जणू, अशी मनाची स्थिती एका गाण्यामुळे अनेकदा झाली. रेडिओ लावल्यानंतर लगेचच निवेदकानं सांगितलं, गीत राजा बढे, संगीत पु ल देशपांडे, गायिका माणिक वर्मा आणि गीताचे शब्द आहेत हसले मनी. हसले, हसले, हसले मनी चांदणे, चांदणे हसले मनी चांदणे. हसले
गवळण या प्रकाराकडे जातो आहोत. म पा भावे यांची ही रचना आहे. दशरथ पुजारी यांचं संगीत आहे आणि सानिका सासोलकर ही रचना सादर करते. तोपर्यंत मगाशी म्हटल्याप्रमाणे माणिकताईंचा जन्म हा आज 16 मे आणि साल आहे 1926. आज जन्मशताब्दी वर्ष त्यांचं संपते. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. त्यामध्ये पद्मश्री हा पुरस्कार जो आहे तो 1974मध्ये मिळाला. संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार त्यांना 1986मध्ये मिळाला. महाराष्ट्र गौरव पुरस्कार त्यांना 1990मध्ये मिळाला. लता मंगेशकर या नावाचा पुरस्कार 1992मध्ये, गदिमा प्रतिष्ठानचा पुरस्कार 1995मध्ये आणि विशेष म्हणजे क्लिव्हलँड ओहायो या ठिकाणी 16 मे हा त्यांचा जन्मदिन माणिक वर्मा दिन म्हणून घोषित करून कलाकारांचा सन्मान केला जातो. आणि वृद्धापकाळानंतर त्यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ माणिक वर्मा प्रतिष्ठानतर्फे आपल्या महाराष्ट्रात मुंबईला जो कार्यक्रम होतो त्यामध्ये गायनामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कलाकाराला रंगशारदा आयोजित माणिकरत्न असा पुरस्कार दिला जातो आणि 3 दिवस हा महोत्सव साजरा केला जातो. गवळण ऐकूया. हॅलो. कृष्णापुरेना थट्टा किती खडा घड्याला
एका उत्तर भारतीयाने एका जोगळेकर नावाच्या ग्रहस्थाला काय हो जोगलेकर असं हाक मारले. लच्या ठिकाणी तो ल म्हणाला. तेव्हा त्याने उत्तर दिलं की जोगलेकर नाही, जोगळेकर. त्याने विचारलं क्या फर्क पडता है. जोगळेकर म्हणाले जरूर फरक पडता है. का तर ल अक्षर मराठीला अत्यंत समृद्ध बनवणारं अक्षर आहे. दिवस सुरू होतो सकाळी, संपतो संध्याकाळी. महत्त्वाचे सण दिवाळी, होळी, दारात सजणारी रांगोळी, कधी पिवळी, निळी, जांभळी. आयुष्यसुद्धा सरळ नसतं, ते वळणाचं असतं. गदिमांना त्यांच्या माडगुळकर आडनावात ल असल्याचा सार्थ अभिमान होता. मात्र त्यांच्या काव्यात म्हणजे कविता किंवा गीतं त्यामध्ये ल असण्याबद्दल आव्हान दिलं गेलं. लचं यमक नसतं असं पण सांगितलं गेलं. गदिमास्ते त्यांनी सुंदर रचना केली. घन निळा लढीवाळा झुलवू नको हिंदोळा. यमक आलं. सुटली वेणी केस मोकळे, धूळ उडाली भरले डोळे, काजळ गाली सहज ओघळे, या साऱ्याचा उद्या गोकुळी अर्थ होईल अर्थ निराळा, झुलवू नको हिंदोळा. घन निळा लढीवाळा. तर गदिमांसाठी एकदा टाळ्या देऊया आणि हे सुंदर गीत ऐकूया. उमस पडेल तर या चित्रपटातलं गदिमांचं हे गीत आहे आणि संगीतबद्ध केलं आहे बाबूजी अर्थात सुधीर फडके यांनी. ऐकूया. झुलवू नको हिंदोळा रे, झुलवू नको हिंदोळा. घन निळा लढीवाळा, झुलवू नको हिंदोळा. झुलवू नको हिंदोळा. केस मोकळे, धूळ उडाली भरले डोळे. सुटली वेणी केस मोकळे, धूळ उडाली भरले डोळे. काजळ गाली सहज ओघळे, काजळ गाली सहज ओघळे. या साऱ्याचा उद्या गोकुळी, या साऱ्याचा उद्या गोकुळी, होईल अर्थ निराळा. झुलवू नको हिंदोळा, हिंदोळा, झुलवू नको हिंदोळा. झुलवू नको हिंदोळा, झुलवू नको हिंदोळा. हिंदोळा, झुलवू नको हिंदोळा. सांज वेळही आपण दोघे अवघे संशय
पूर्वा धाकुरकर यांनी सादर केलेलं घन निळा लढीवाला हे सुंदर पद आपण आता ऐकलं. यानंतरचं पद एक 2-3 गीतं एकत्र घेऊन त्याचं एक एक कडवं घेऊन एक सुंदर गीत मला ज्याला आपण मेडले म्हणतो त्याची रचना केलेली आहे. आपल्याला निश्चित आवडेल. माळ पदक विठ्ठल, त्यानंतर भाग्य उजळले आणि नका विचारू देव कसा. ऐकूया. पदक विठ्ठल, माळ पदक विठ्ठल, विसरला भक्ता घरी. माळ पदक विठ्ठल, विसरला भक्ता घरी. आला आळजरी वर
हा कार्यक्रम अनेक दिवस करायचं मनात होतं, पण चारही आमची विद्यालयं सावंतवाडीतली एकत्र आली. ज्याच्यामध्ये सद्गुरू संगीत विद्यालय, सुरश्री संगीत विद्यालय, त्यानंतर रघुकुलस्वर विहार, अभिनव संगीत विद्यालय आणि या सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम स्वर्गवासी श्रीमंत कमलाबाई दत्ताजीराव भोसले तळेकर प्रतिष्ठान यांनी हा सुंदर कार्यक्रम आयोजित करून आजच्या या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांना निमंत्रित केलं. आणि इतका उशीर होऊनसुद्धा आपण या कार्यक्रमासाठी आलात. आणि माणिक वर्मा, विदुषी, पंडिता, त्याचप्रमाणे पद्मश्री अशा अनेक पदव्याने आपण त्यांना ओळखतो. तर त्यांच्यावरच्या प्रेमासाठी आपण इथे आलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. आभार प्रदर्शन मगाशी झालेलं आहे. पुनश्च एकदा सर्वांचे आभार व्यक्त करून नीरज आपल्या स्वर्गवासी श्रीमंत कमलाबाई दत्ताजीराव भोसले तळेकर प्रतिष्ठानच्या वतीने आता आपलं आवडतं गाणं होईल, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, ज्यांच्यामुळे माणिकताई आपल्याला कळल्या, आवडल्या, हृदयात जाऊन बसल्या, ते ऐकूया. आणि अगदी उठून थोडा आळस देईपर्यंत, बाहेर पडेपर्यंत तिथे भैरवी लावली जाईल. त्यांचा मूळ स्वर ऐकूनच आपण जाऊया. ऐकूया केतकी आणि समृद्धी यांच्याकडून अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, मन माझे केशवा, मन माझे केशवा.
कीर्तनी बैसता कीर्तनी बैसता निद्रे नागविले मन माझे गुंतले मन माझे गुंतले विषय सुखा विषय सुखा अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा हरिदास गरजती हरि नामाच्या कीर्ती हरिदास गरजती हरिदास गरजती हरिदास गरजती हरि नामाच्या कीर्ती हरिदास गरजती हरिदास गरजती हरिदास गरजती हरि नामाच्या कीर्ती हरिदास गरजती हरिदास गरजती हरिदास गरजती हरि नामाच्या कीर्ती हरिदास गरजती हरिदास गरजती हरि नामाच्या कीर्ती नये माझ्या चित्ती नामा म्हणे नये माझ्या चित्ती नामा म्हणे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा नाम तुझे देवा अमृताहुनी गोड अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा मन माझे केशवा मन माझे केशवा कामान घे कामान घे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा नाम तुझे देवा नाम तुझे देवा माणिकताई गात असताना त्यांच्या कन्या भारती, वंदना, राणी वर्मा ह्या त्यांच्याबरोबर हे गीत गात असत आणि ते सादरीकरण या प्रकारे या ठिकाणी सादर करण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्याबद्दल जरा जोरदार टाळ्या वाजू देत.
माणिकताईंचं आजारपण मधल्या काळामधलं खूप होतं, त्यातून त्या तरल्या. भगवंताच्या कृपेने त्यांना पुढे आणखी थोडं आयुष्य मिळालं आणि एकूण 70 वर्षांची आपली आयुष्याची वाट पूर्ण करून त्या आपल्याला सोडून गेल्या. तरी त्यांच्या गीतांच्या रूपाने त्या आपल्यातच आहेत. तर त्यांची भैरवीचे स्वर फक्त आपण ऐकूया आणि निघूया. मी ती विनंती करतो, पंडित या जरा. समजतव कुटिल चतुराई समजतव कुटिल चतुराई समजतव कुटिल चतुराई समजतव कुटिल चतुराई विदित झाली आलना का विदित झाली